नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनरच्या क्लासमध्ये। मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर पासून एक व्हिडिओ सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे होते त्या संदर्भात डिटेल एक्सप्लेनेशन आणि त्याबद्दल डिटेल जी काही कन्सेप्ट आहे ते क्लिअर करण्यासाठी तुमच्या डिमांडवर, कारण बऱ्याचशा स्टुडंटनी असा मेसेज केलाय किंवा बऱ्याचशा स्टुडंटनी असा एक विचारलंय की सर ATP 2018 आणि ATP 2022 चा जो काही पेपर आहे तो प्रॉपरली सॉल्व करून द्या किंवा त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते परफेक्ट द्या करून। त्या संदर्भात आपण लास्ट लेक्चर पासून ती व्हिडिओ सिरीज चालू सुद्धा केलेली आहे। आय होप सो की तुम्ही लोकांनी आपला फर्स्ट व्हिडिओ प्रॉपरली बघितला असेल आणि समजून सुद्धा घेतला असेल। त्या संदर्भात आता त्याचा जो काही उर्वरित पार्ट आहे म्हणजेच काय क्वेश्चन नंबर 33 ऑनवर्ड्स आपण बघतोय। यामध्ये फक्त टेक्निकल क्वेश्चन्स जे आहेत तेच फक्त कव्हर केल्या जातील आणि सोबतच जो काही डिलीटेड पार्ट आहे म्हणजे आउट ऑफ सिलेबस आहे आत्ताच्या केसमध्ये त्याला सुद्धा काढल्या जाईल। त्यामुळे काय की हा जो व्हिडिओ सिरीज असेल किंवा ही जी व्हिडिओ सिरीज आहे कन्सेप्च्युअल आहे आणि परफेक्ट असणार। क्लिअर? सोबतच आपले जे ऑनलाइन असिस्टंट टाउन प्लॅनरचे क्लासेस आहेत ते ऑलरेडी चालू झालेले आहेत। त्या संदर्भात तुम्हाला जर का माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल केला तरी तुम्हाला त्या संदर्भात ही माहिती मिळून जाईल। क्लिअर? सो आय होप की तुम्ही व्हिडिओ सिरीज प्रॉपरली बघतायत। हा त्याचा सेकंड पार्ट असणार आहे आणि या संदर्भात हा त्याचा पहिला क्वेश्चन। जर का 2018 चा पहिला क्वेश्चन 33 या पार्ट मधला, तर मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं मित्रांनो की ज्या वेळेला आपण पेपर सॉल्व करू त्यावेळेला आपल्याकडे फक्त 36 सेकंद आहे एका क्वेश्चनसाठी। जर का पेपर पॅटर्न बघितला आणि टाइम फॅक्टर बघितला तर 36 एका क्वेश्चनला द्यायचे आहेत। काही वेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की हा टाइम सुद्धा आपल्याला अपुरा आहे किंवा कमी पडणार। मग काही टाइम आपल्याला एखाद्या क्वेश्चन मध्ये युटिलाइज करायचा आहे तर कुठे तुम्हाला तो ऍडजस्ट करावा लागेल। सिमिलरली काही ज्या सिंपल ट्रिक्स असतात किंवा ज्या काही सिंपल कन्सेप्ट आहेत किंवा कॉमन सेन्स आहेत तो वापरून सुद्धा आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर इझिली देता येईल। सिमिलरली आता जर काही ते विचार केला तर हा क्वेश्चन जो आहे मित्रांनो 33 ज्यामध्ये लिहिलंय मॅच द पेयर्स। आता या मॅच द पेयर्स मध्ये जर का लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की चार साइडला एका साइडला 4 ऑप्शन, दुसऱ्या साइडला 4, यांना प्रॉपर मॅच करताना तो परफेक्ट व्हायला पाहिजे। MCQ सुद्धा जर का तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की ए मध्ये जर का बघितले तर SRRQ म्हणजे दोनदा आर आले तर आपण याला सुद्धा चेक करू शकतो किंवा एकदाच जर का एखादा व्हॅल्यू असती तर मग अजून इझी झालं असतं। बरोबर? आता एक लक्षात घ्या, खरं तर आपल्याला काय बघायचंय की मॅच द पेअर करताना डिस्काउंट कॅश फ्लो मीन्स व्हॉट। डिस्काउंट कॅश फ्लोचा खरं तर मीनिंग काय बनतो? ज्या वेळेला आपण डिस्काउंट कॅश फ्लो बघतो त्यावेळेला त्याची कंडिशन्स आहेत की इट इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर कन्सेप्ट। सो याच्याच वरून तुम्हाला काय लक्षात येईल की ज्या वेळेला आपण DCF बघतो त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की डिस्काउंट कॅश फ्लो DCF इज द व्हॅल्युएशन मेथड used to estimate the value of an investment based on the expected future. Expected future लक्षात येत आहे की जो काही एक्सपेक्टेड फ्युचर आहे त्याच्याच बेसिसवर आपण ही व्हॅल्यू काढतोय। म्हणजेच काय, जर का इथे तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला लक्षात येईल की प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर रिटर्न्स, फ्युचर रिटर्न्स दिस इज द डिस्काउंट कॅश फ्लो। त्या संदर्भात आपण जे व्हॅल्युएशनचे व्हिडिओज घेतले आहेत त्यामध्ये डिस्काउंट कॅश फ्लो आणि त्याच्यावरच्या ज्या काही कन्सेप्ट आहे तो सुद्धा क्लिअर केलेला आहे। ओके, सो यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की डिस्काउंट कॅश फ्लो जो आहे त्यामध्ये तुम्हाला एक हा आर येतो म्हणजे ए ला हा आर करेक्ट येतो। आता ए साठी आर करेक्ट असणाऱ्या दोन गोष्टी आहे म्हणजे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3। हा 1 आणि 4 तर निघून गेला आपल्यामधनं, म्हणजे उरलं कोण? 2 आणि 3। यामध्ये आपल्याला पुन्हा दोन कन्सेप्ट आहे। आता पुढे बी साठी बघू। रेसिड्युअल कॅपिटलायझेशन म्हणजे काय? रेसिड्युअल कॅपिटलायझेशन म्हणजे काय की व्हॅल्यू ऑफ वन कंपोनेंट। ज्या वेळेला आपल्याला एखाद्या कंपोनेंटची व्हॅल्यू माहित आहे आणि दुसऱ्या एखाद्या स्ट्रक्चर साठी किंवा कंपोनेंट साठी आपण इन्व्हेस्टिगेशन करतो त्यालाच म्हणतात रेसिड्युअल कॅपिटलायझेशन। सो व्हॅल्यू ऑफ वन स्ट्रक्चर इज नोन अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ सेकंड स्ट्रक्चर इज इन प्रोसेस।
याला म्हणतात रेसिड्युअल कॅपिटलायझेशन. बघा, ट्रेडिंग अपॉन द इक्विटी, ट्रेडिंग अपॉन द इक्विटी इट इज द पार्ट ऑफ लिव्हरेज. त्यानंतर जर का बघितलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की व्हॅल्यू ऑफ वन ऑफ द कंपोनंट्स ऑफ अ प्रॉपर्टी किंवा स्ट्रक्चर इज नोन व्हाईल अदर इज टू बी इन्व्हेस्टिगेटेड. म्हणजे एका स्ट्रक्चरची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे आणि त्याच प्रोसेसमध्ये उर्वरित जी काही कंडिशन आहे त्यासाठी तुम्ही सेकंड इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. यालाच आपण काय बोलतो, रेसिड्युअल कॅपिटलायझेशन. म्हणजे बी ला, हा जो बी आहे याला आपण यस म्हणू शकतो, बी ला यस, आणि बी साठी या दोन मधला यस फक्त एकाच ठिकाणी दिसतोय म्हणून ऑप्शन 2 इज करेक्ट. म्हणजेच काय, 33 ला ऑप्शन 2 हा करेक्ट आहे. क्लिअर. त्यासाठी तुम्हाला डीसीएस माहित असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला रेसिड्युअल कॅपिटलायझेशन माहित असणं गरजेचं आहे, ओव्हरऑल कॅपिटलायझेशन माहित असणं गरजेचं आहे, लेव्हरेज माहित असणं गरजेचं आहे. हा क्वेश्चन व्हॅल्युएशनच्या मेथड्सचा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो जो आहे 34. इन अ टाउन प्लॅनिंग स्कीम, बघा त्यांनी ऑप्शन्स दिले आहे. इन अ टाउन प्लॅनिंग स्कीम ओरिजिनल प्लॉट ऑफ एन ओनर कॅन बी अलॉटेड टू द सेम ओनर. आहे चान्सेस, ओरिजिनल प्लॉट जो आपण तुम्ही दिला असेल तोच तुम्हाला परत मिळण्याचे चान्सेस आहेत इथे. पहिली कंडिशन बरोबर आहे. सेकंड, ओरिजिनल प्लॉट ऑफ एन ओनर कॅन बी पार्शियली अलॉटेड टू द सेम अदर ओनर. हे पण बरोबर आहे की जे टाउन प्लॅनिंग स्कीम होते आफ्टर द रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ किंवा फायनल डिमार्केशन केलं असेल आणि व्हेन एव्हर विथ डेव्हलपमेंट प्रोसेस जर का बघितली तर असे पण चान्सेस आहेत की तुमचा जो ओरिजिनल प्लॉट जो होता तुमच्या हक्कात त्याचा पार्शियल पार्ट हा दुसऱ्या ओनरला गेला असेल आफ्टर द रिकॉन्स्टिट्यूशन, आफ्टर द फायनल डिमार्केशन. म्हणजे हे पण बरोबर आहे. सी, ओरिजिनल प्लॉट ऑफ एन ओनर कॅन बी फुल्ली अलॉटेड टू द सम अदर ओनर. हे पण बरोबर आहे की बाबा रे, ओरिजिनल प्लॉट जो तुमचा होता तो दुसऱ्या कोणाला तरी जाईल आणि तुम्हाला वेगळी जागा मिळेल किंवा तुम्हाला काहीच मिळू पण शकणार नाही, असं पण एक चान्सेस आहे. म्हणजेच काय, तिसरी पण कंडिशन बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ऑल ऑफ दी बरोबर आहे. म्हणजे 14 ला डी, डी म्हणजे 4, म्हणजे 34 ला फोर्थ ऑप्शन बरोबर येईल. करेक्ट. अजून इथे असं पण असू शकत होतं की ओरिजिनल प्लॉट ज्याचा आहे त्याला तिथे मिळणार पण नाही. हे पण बरोबरच आहे की ज्याचा ओरिजिनल प्लॉट आहे कदाचित त्याला फायनल डिमार्केशन मध्ये फायनल प्लॉट मिळू पण शकणार नाही. त्या बदल्यात त्याला प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करतं, कॅश किंवा टीडीआर किंवा त्याला ज्या पद्धतीत त्याचं कॉम्पेन्सेशन लागतं ते त्या पद्धतीत दिल्या जात असतं. क्लिअर. सो 34 ला 4 बरोबर. नेक्स्ट 35, रिझर्वेशन ऑफ कम्युनिटी सेंटर इन द डेव्हलपमेंट प्लान ऍट मेजरिंग 8,000 square meter. 8,000 square meter. It is to be developed. How much recreational open space is required to be left? 8,000 square meter जो आहे, आता एक लक्षात घ्या, रिझर्वेशन ऑफ कम्युनिटी सेंटर. एका कम्युनिटी सेंटर साठी जे रिझर्वेशन तिथे पुटअप केलं अंडर द डेव्हलपमेंट प्लॅन. अंडर द डेव्हलपमेंट प्लॅन हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे कारण ज्या वेळेला आपण UDCPR स्टडी करतो, दिस इज द क्वेश्चन ऑफ UDCPR. ज्या वेळेला आपण UDCPR स्टडी करू त्यामध्ये काही कंडिशन्स टाकलेल्या आहेत, त्या कंडिशनचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता UDCPR काय सांगतो, जर का 8,000 स्क्वेअर प्लॉट आहे आणि तो जर का डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुम्ही रिझर्व करून ठेवलेला असेल तर त्यासाठी किती पर्सेंटेज ऑफ जागा किंवा किती पर्सेंट तुम्ही रिक्रिएशनल ओपन स्पेस साठी तुम्हाला ठेवता येईल. क्लिअर. आता जर का तुम्ही रिक्रिएशनल ओपन स्पेस जर का स्टडी केलं, रिक्रिएशनल ओपन स्पेस जर का तुम्ही 3.4 क्लॉज जो आहे रिक्रिएशनल ओपन स्पेस कुठे UDCPR मध्ये तो जर का स्टडी केला तर त्यात असं क्लिअर मेन्शन केलं आहे 6th पॉइंट मध्ये रिक्रिएशनल ऑफ ओपन स्पेसच्या 6 पॉइंट मध्ये असं क्लिअर मेन्शन केलं आहे, सच ओपन स्पेस शॅल नॉट टू बी नेसेसरी. म्हणजे काही प्रोसेस मध्ये जागा सोडायची गरजच नाही. तर बघू, in case of layout or subdivision of plot from a layout already sanctioned by the authority irrespective of percentage of open space left therein. Second case, for a development of reservation in a development plan. डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत जर का रिझर्वेशन पुटअप केले असेल डेव्हलपमेंट साठी डेझिग्नेटेड फॉर द पर्पज अदर दॅन रेसिडेन्शियल.
रेसिडेन्शियल सोडून जर का तुम्ही बाकी केसमध्ये जर का डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत जर का डेव्हलपमेंटसाठी काही जागा घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ओपन स्पेस सोडायची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथे 400 पण नाही, 800 पण नाही आणि 1600 पण नाही. काहींच्या डोक्यात असं आलं असेल की अरे 10% सोडावं लागतं. 10% म्हणजे काय झालं, याचं 800 स्क्वेअर मीटर. म्हणजेच काय, ऑप्शन बी करेक्ट किंवा 2 करेक्ट असं म्हटलं असतं. बट जो आपण आता कन्सेप्ट बघितलाय रिक्रिएशनल ओपन स्पेसचा, त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलाय 3.4च्या 6 पार्ट सब क्लासमध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की काही ठिकाणी तुम्हाला ओपन स्पेस सोडायची गरजच नाही. त्याचपैकी हा एक क्वेश्चन आहे. म्हणजे ऑप्शन 4 नन ऑफ दी अबो हा परफेक्ट ऑप्शन आहे. क्लिअर, सिंपल आहे बरं. खूप सिंपल पद्धतीने इथे क्वेश्चन विचारतात. फक्त तुमचं ना बेसिक कन्सेप्ट जो आहे मित्रांनो तो क्लिअर असायला पाहिजे, किंवा जो बेसिक कन्सेप्ट आहे ना तो परफेक्ट जर का असेल, तुमच्या जर का प्रॉपर वाचण्यातून गेला, प्रॉपर शिकण्यातून गेला, तर ह्या गोष्टी क्लिअर होतात आणि खूप इझिली होतात. ओके, पुढे बघा 36 काय म्हणतात, प्लॅनिंग नॉर्म्स टू बी अडॉप्टेड फॉर फाइंडिंग आउट द रिक्वायरमेंट ऑफ व्हेरियस पब्लिक साइट इन द डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ अ सिटी. बघा 36 साठी हा क्वेश्चन आहे. आता बघा हा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर आधी बघा कसं होतं. आता UDCPR आला. हा पेपर आपण बघतोय मित्रांनो 2018चा 2018चा. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेला जे DCRs होते प्रत्येक कॉर्पोरेशनसाठी ते वेगवेगळे होते. प्रत्येक कॉर्पोरेशनसाठी जे DCRs होते ते वेगवेगळे होते. म्हणजेच काय, त्याच्या कम्फर्टनुसार किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांनी कस्टमाइज केले होते. त्यांच्या गाईडलाईन ज्या होत्या त्या वेगळ्या होत्या. आणि हे काय म्हणतात की प्लॅनिंग नॉर्म्स टू बी अडॉप्टेड फॉर फाइंडिंग आउट द रिक्वायरमेंट्स ऑफ व्हेरियस पब्लिक साइट इन द डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ अ सिटी रिजिड अँड टू बी फॉलोड इन टोटल. रिजिड नव्हतं, रिजिड बिलकुल नाही. का बरं नाही, कारण जर का तुम्ही ABC नॉर्म जर बघितले असतील आधी कॉर्पोरेशनचे, तर त्यामध्ये तुम्हाला क्लिअर झालं असते की जेवढ्याही DCRच्या गाईडलाईन आहे ह्या कस्टमाइज केल्या जात होता त्यांच्या पद्धतीने, ज्या सूट होत होत्या, कम्फर्ट होत होत्या त्या पद्धतीने. ओके, म्हणजेच काय, जर का ह्या क्वेश्चनचा आन्सर जर का बघायला गेलो तर ॲज पर द कंडिशन काय म्हणतात, फ्लेक्झिबल अँड रिवाइज एव्हरी इयर ऑन 1st ऑफ एप्रिल, हे पण नाही. कारण हा आपण 1st ऑफ एप्रिलचा जर का क्वेश्चन बघितला तर इथे ESR वाटतो, बरोबर आहे, म्हणून हा आपल्याला बिलकुल चुकीचा आहे. त्यानंतर फ्लेक्झिबल अँड रिवाइज आफ्टर एव्हरी 5 इयर ऑन 1st ऑफ जानेवारी, हे पण नाही. त्या पद्धतीने काय, ॲज पर द तशा पद्धतीने त्या कस्टमाइज केल्या जायच्या ज्या त्यांना कम्फर्ट असेल, त्यांच्या कॅरेक्टर वाईज, त्यांच्या कम्फर्ट वाईज, कन्व्हिनियन्सी वाईज. म्हणून ऑप्शन जे आहे 2 ऑप्शन बरोबर होतं. द गाईडलाईन्स विच कॅन बी कस्टमाइज टू सूट द सिटी, म्हणजे गाईडलाईन्स अशा पद्धतीने तयार करायला जायच्या की तिथल्या कॉर्पोरेशनला किंवा सिटीला त्या सूट होतील. ओके, आताच्या केसमध्ये आपण UDCPRला युनिफाईड रूलमध्ये बसवलेला आहे, एकाच रूलमध्ये. आधी प्रत्येकाचे नॉर्म्स वेगवेगळे होते, प्रत्येक कॉर्पोरेशनचे नॉर्म्स वेगळे होते. म्हणजे नागपूरचं वेगळं आहे, मुंबईचं वेगळं आहे, नाशिकचं वेगळं होतं, अमरावतीचं वेगळं होतं, कोल्हापूरचं वेगळं आहे. सगळ्यांचे नॉर्म्स वेगळे होते. त्या पद्धतीने ते तशा पद्धतीत बनवल्या जात होते. म्हणून ऑप्शन 2 हा परफेक्ट ऑप्शन आहे 36 साठी. क्लिअर. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज 37. A owner shall not be entitled for transferable development right if, बघा, a owner shall not be entitled for transferable development right, की एखादा ओनर जे काही ट्रान्सफर TDR ज्याला बोलतो आपण, तो एंटायटल कधी करू शकतो, कसा करू शकतो, त्या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन आहे. बघा समजून घ्या काय म्हणतात. ही सरेंडर रिझर्व लँड इन द डेव्हलपमेंट प्लॅन फ्री ऑफ कॉस्ट प्लॅनिंग ऑथॉरिटी. जर का त्याने स्वतःची जमीन जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीला फ्री ऑफ कॉस्ट दिली तर ऑब्व्हियसली त्याच्या मोबदल्यात तो TDR घेणारच आहे, त्याला मिळतो. म्हणजे इथे TDR मिळणार, बरोबर. इथे काय म्हटलात, मिळत नाही, इथे मिळणार आहे. सेकंड केस, he surrenders reserve land along with the amenities constructed thereon as per DCR free cost of planning authority.
लँड आणि अम्युनिटीज सहित जर का त्याने प्लॅनिंग ऑथॉरिटीला ते हँडओव्हर केलं तर ऑब्व्हियसली जेवढी लँड किंवा जेवढी अम्युनिटीज तो हँडओव्हर करतो त्याच्या बदल्यात तो TDR घेणार. म्हणजे इथे पण त्याला TDR लागू होतो, इथे पण त्याला TDR लागू होतो. ही कन्स्ट्रक्ट्स इंटरनल रोड इन द अप्रूव्ड लेआउट. ही कन्स्ट्रक्ट द इंटरनल रोड इन अप्रूव्ड लेआउट अँड ट्रान्सफरेबल इट टू द प्लॅनिंग ऑथॉरिटी. म्हणजे मी टाउन प्लॅनिंग स्कीम करतोय, एकटा करतोय असं समजा, एकटा मी लेआउट टाकतोय किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम करतोय, त्याच्या अंडर रोड करतोय. आता रोड करतोय त्याच्या बदल्यात तुम्ही मला TDR द्या, असं कसं शक्य आहे? बरोबर आहे. लेआउट साठी तुम्हाला त्यामधली जी काही 40% अप टू द एक्सटेंट ऑफ 40% जी जागा आहे ही प्लॅनिंग ऑथॉरिटीसाठी देणंच आहे टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंडरमध्ये. त्या जागेवर तुम्हाला TDR मिळणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे इथे TDR मिळणार नाही. लास्ट, ही इज deprived of development because of heritage structure. हेरिटेज स्ट्रक्चर सँक्शन झाला आहे त्या केसमध्ये, तिथे पण त्याला काय मिळतो? TDR मिळतो. म्हणजे या केसमध्ये सुद्धा TDR सँक्शन होणार. मग अशी फक्त एकच कंडिशन आहे जिथे TDR येणार नाही. म्हणजे 37 साठी थर्ड ऑप्शन बरोबर आहे की ओनर शॅल नॉट बी एंटायटल फॉर अ TDR इफ he construct an internal road in the approved layout and transfer it to the planning authority. ज्या वेळेला एखादं लेआउट सँक्शन होतो त्यावेळेला त्या लेआउटमध्ये काही जागा जी आहे ही प्लॅनिंग ऑथॉरिटीला काही लिमिट पर्यंत जी जागा आहे ती प्लॅनिंग ऑथॉरिटीला तुम्हाला हँडओव्हर करावीच लागते. त्याबद्दल तुम्हाला कोणत्याही केसमध्ये TDR दिला जात नाही. क्लिअर? आय होप एवढं क्लिअर आहे, परफेक्ट आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपल्या पार्ट 3 मध्ये आपला नवीन टॉपिक घेऊन किंवा नवीन क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू गाईज.